नमस्कार. या भागामध्ये आपण विम्याचे महत्त्व लक्षात घेणार आहोत. सध्याच्या या स्पर्धात्मक युगामध्ये मानवाला जशी अन्न, वस्त्र व निवारा याची गरज आहे, तशाच प्रकारची गरज ही विम्याची देखील आहे असं आपल्याला म्हणता येईल. यावरून विम्याचे महत्त्व आपल्याला सहज लक्षात येईल. कारण मानवाची आर्थिक व सामाजिक प्रगती ही त्याची संपत्ती सुरक्षित राहण्यावर अवलंबून असते. मानवाला त्याच्या आयुष्यामध्ये, त्याच्या व्यवसायामध्ये अनेक प्रकारचे धोके असतात. या धोक्यामुळे त्याची पूर्णपणे आर्थिक घडी ही विस्कळीत होऊ शकते व त्याने आतापर्यंत जे काही कष्ट केलेले असतात ते कष्ट हे वाया जाऊ शकतात व पुन्हा ते कष्ट करून संपत्ती मिळवण्याची इच्छा देखील नष्ट होते. मग जर अशा वेळी विमा असेल तर निश्चितपणाने त्याला फायदा हा होऊ शकतो. यावर आपल्याला असं लक्षात येते की विम्याचे महत्त्व हे वादातीत आहे. मग विम्याचे महत्त्व नेमके कसे आहे हे आपण 3 भागामध्ये लक्षात घेऊ. एक आहे आर्थिक महत्त्व, दुसरा आहे सामाजिक महत्त्व, तिसरा आहे वाणिज्याच्या दृष्टीने महत्त्व. प्रथमतः आपण आर्थिक महत्त्व लक्षात घेऊ. यामध्ये काही मुद्दे लक्षात घेऊ. पहिला मुद्दा आहे आर्थिक नुकसान भरपाई. विम्यामध्ये प्रामुख्याने आर्थिक नुकसान भरपाई दिली जाते. विमेदाराच्या दुर्दैवी मृत्यूमुळे किंवा त्याला अपंगत्व आल्यामुळे त्याच्या कुटुंबियांना रक्कम दिली जाते. तसेच त्याची भौतिक मालमत्तेचं नुकसान झाल्यामुळे त्याला नुकसान भरपाई दिली जाते. म्हणजे विमा घेतल्यानंतर विम्याच्या अनुषंगाने आवश्यक असणारी सर्व आर्थिकदृष्ट्या नुकसान भरपाई ही विम्यामध्ये दिली जाते. त्यानंतर पुढील मुद्दा आहे तो म्हणजे किफायतशीर गुंतवणूक. प्रामुख्याने आयुर्विम्यामध्ये जी गुंतवणूक होते ती पूर्णपणे किफायतशीर आहे असं म्हणता येईल. कारण विमा घेतल्यामुळे एक तर आर्थिक सुरक्षितता मिळतेच, त्याचबरोबर विमेदार विमा हप्ता भरत असतो. साहजिकच हा हप्ता 20, 25, 30 वर्ष भरतो. त्यावर जर समजा त्याच्या सुदैवाने तो जीवित असेल तर त्यावर निश्चित अशी रक्कम बोनस म्हणून देखील मिळू शकते. साहजिकच एका बाजूला आर्थिक सुरक्षितता आहे आणि दुसऱ्या बाजूला गुंतवणुकीवर एक प्रकारे बोनस मिळतो, म्हणून त्याची गुंतवणूक ही पूर्णपणे किफायतशीर मानली जाते. त्यानंतर आहे कर्जाची सोय. समजा विमेदाराने विमा घेतला आणि मध्यंतरीच्या काळामध्ये त्याला कर्जाची आवश्यकता भासली तर त्याने जे विमापत्र घेतलेले आहे ते विमापत्र बँका किंवा वेगळ्या ठिकाणी तारण ठेवता येते व त्यावर कर्ज घेता येऊ शकते. म्हणजेच मध्यंतरीच्या काळात त्याला कर्जाची सोय ही विम्यामुळे होऊ शकते. त्यानंतर पुढील मुद्दा आहे तो म्हणजे आर्थिक स्वावलंबन. विमेदाराने विमा घेतल्यानंतर त्याच्या कुटुंबियाचे त्याचे दुर्दैवी घटनेमुळे जर निधन झाले किंवा त्याला अपंगत्व आले आणि विमा असल्यामुळे त्याला इतरांच्यावर आर्थिकदृष्ट्या अवलंबून राहावं लागत नाही. साहजिकच तो आर्थिकदृष्ट्या पूर्णपणे स्वावलंबी राहू शकतो. त्यानंतर पुढील मुद्दा आहे मूलभूत सुविधांना वित्त पुरवठा. प्रामुख्याने भारतामध्ये भारतीय आयुर्विमा महामंडळ तसेच ज्या काही खाजगी विमा कंपन्या आहेत यांनी आपला निधी मोठ्या प्रमाणात देशातील वेगळ्या मूलभूत सुविधाच्या अनुषंगाने गुंतवलेला आहे किंवा त्यांना मूलभूत सुविधासाठी वित्त पुरवठा केलेला आहे. 31 मार्च 2019 अखेर प्रामुख्याने विमा कंपन्यांनी ज्यामध्ये आयुर्विमा महामंडळाचा वाटा जास्त आहे 35,33,143 कोटी रुपयाची गुंतवणूक ही मूलभूत सुविधामध्ये केलेली आहे. त्यानंतर पुढील मुद्दा आहे तो म्हणजे रोजगार निर्मिती. विम्यामुळे प्रामुख्याने 2 प्रकारची रोजगार निर्मिती होते. एक प्रत्यक्ष रोजगार निर्मिती व दुसरी अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती. प्रत्यक्ष रोजगार निर्मिती म्हणजे विमा व्यवसायामध्ये जे कर्मचारी काम करतात त्यांना आपण प्रत्यक्ष रोजगार असे म्हणू शकतो. सध्या जवळपास वेगळ्या विमा कंपन्यांमध्ये खाजगी व सार्वजनिक विमा कंपन्या मिळून 4 लाखापेक्षा अधिक हे प्रत्यक्ष रोजगार निर्माण झालेले आहेत. तसेच आयुर्विम्यामध्ये जवळपास 22 लाख इतके विमा प्रतिनिधी कार्यरत आहेत. तसेच आरोग्य विम्यामध्ये 5,20,000 इतके विमा प्रतिनिधी हे काम करतात. म्हणजे त्यांना अप्रत्यक्षपणे विम्यामुळे रोजगार मिळालेला आहे. हे झाले आर्थिक महत्त्व. आता आपण सामाजिक महत्त्व थोडक्यात लक्षात घेऊ. यामध्ये पहिला भाग आहे तो म्हणजे मानसिक स्वास्थ्य.
जर एखाद्याने विमा घेतला तर साहजिकच त्याला मानसिकदृष्ट्या एक प्रकारे वेगळं समाधान मिळतं. म्हणजे त्याला भविष्याची तसेच त्याच्या कुटुंबियाची चिंता राहत नाही व त्याने आपल्या व्यवसायाचा विमा उतरला असेल तर व्यवसायाला जे काही धोके असतात त्या धोक्याची देखील आर्थिकदृष्ट्या चिंता राहत नसल्यामुळे त्याचे मानसिक स्वास्थ्य निश्चितपणानं चांगलं राहू शकतं. त्यानंतर पुढील मुद्दा आहे तो म्हणजे सामाजिक सुरक्षितता. प्रामुख्याने समाजातील जे वेगवेगळे घटक आहेत त्या प्रत्येक घटकाला सामाजिक सुरक्षितता देण्याचं जे काम आहे हे काम सरकारचं असतं. विमा कंपन्या या सामाजिक सुरक्षितता देण्याच्या अनुषंगाने मोठ्या प्रमाणात प्रयत्न करतात. अगदी कमी उत्पन्न गटातील व्यक्तींना देखील विम्यामुळे संरक्षण मिळते, तसेच वेगळ्या व्यवसायांना देखील संरक्षण मिळते. साहजिकच सामाजिक सुरक्षिततेचे एक साधन म्हणून आपल्याला विम्याकडे पाहता येईल. त्यानंतर पुढील मुद्दा आहे तो म्हणजे धोक्याचे विभाजन. विमा हा सामूहिक सहकार्याचा उत्कृष्ट आविष्कार आहे असं मानले जातं. कारण विमा कंपनी सर्वांच्या जो काही धोका असतो हा धोका सर्वांच्यावर विभागते व ज्याचं नुकसान होतं त्याला ते नुकसान भरून दिलं जातं. म्हणजे विम्याच्या माध्यमातून धोक्याचं विभाजन हे केलं जातं. त्यानंतर पुढील भाग आहे तो म्हणजे बचत प्रवृत्तीचा विकास. विम्यामुळे बचत प्रवृत्तीचा विकास होण्यासाठी मोठ्या प्रमाणात मदत होते आणि ही बचत प्रवृत्ती देशासाठी महत्त्वाची ठरते. प्रामुख्याने आयुर्विमा घेतल्यानंतर विमेदाराला नियमितपणे रक्कम जी आहे ती रक्कम विमा हप्त्याच्या अनुषंगाने द्यावी लागते. मग हा हप्ता कदाचित तो महिन्याचा असेल, 6 महिन्याचा असेल, वर्षाचा असेल. जर हा हप्ता भरला नाही तर त्याला संरक्षण मिळू शकत नाही. म्हणजेच त्याला त्याच्या उत्पन्नातून सक्तीने किमान काही रक्कम ही विम्यासाठी ठेवावी लागते. साहजिकच नियमितपणे तो आपल्या उत्पन्नाचा काही भाग विम्यासाठी राखीव ठेवतो. म्हणजेच एक प्रकारे बचत प्रवृत्तीचा विकास आपल्याला दिसून येतो. त्यानंतर पुढील मुद्दा आहे तो म्हणजे कुटुंबियांना आधार. प्रामुख्याने प्रत्येक व्यक्ती जी असते त्या व्यक्तीवर त्याचे कुटुंबीय अवलंबून असते. साहजिकच जर त्या संबंधित व्यक्तीला काही झालं तर विमा असल्यामुळे त्या कुटुंबियाला मोठ्या प्रमाणात आर्थिक आधार हा मिळू शकतो. म्हणजे कुटुंबियांना चांगल्या पद्धतीने आधार देण्याचं काम हे विमा करू शकतो. त्यानंतर आहे निवास समस्या दूर. प्रामुख्याने शहरी भागात निवास एक मोठी समस्या निर्माण झालेली आहे. म्हणजे एखाद्या अल्प मध्यम उत्पन्न गटातील व्यक्तींना जर एखादं घर घ्यायचं असेल, अगदी फ्लॅट घ्यायचा असेल तर त्यासाठी मोठ्या प्रमाणात रक्कम मोजावी लागते. मग अशा वेळी विमा कंपन्या हा विम्याच्या अनुषंगाने विमापत्राच्या आधारावर मोठ्या प्रमाणात हाऊसिंगसाठी मदत हे करू शकतात. तसेच आज अनेक विमा कंपन्या नॅशनल हाऊसिंग बँक किंवा मोठमोठे जे प्रकल्प आहेत प्रामुख्याने हाऊसिंग मधले त्या प्रकल्पांना देखील मदत करतात. साहजिकच निवास समस्येच्या अनुषंगाने देखील मदत ही विम्याकडून होऊ शकते. हे झालं सामाजिक महत्त्व. आता आपण वाणिज्याच्या दृष्टीने महत्त्व लक्षात घेऊ. यामध्ये पहिला भाग आहे तो म्हणजे अंतर्गत व्यापारास मदत. एखादा व्यापारी असेल, त्याचं गोदाम असेल, त्याची भौतिक मालमत्ता असेल, ती मालमत्ता त्याचा माल हे एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी न्यावा लागतो. साहजिकच तो माल रेल्वे असेल, रस्ते वाहतूक असेल यामार्फत न्यावा लागतो. अशा वेळी त्याला देखील मोठ्या प्रमाणात धोका पोहोचू शकतो. मग अशा धोक्यापासून संरक्षण देण्याचं काम विमा करू शकतो. म्हणजे अंतर्गत व्यापारास मदत होऊ शकते. त्यानंतर आंतरराष्ट्रीय व्यापारास देखील मदत होऊ शकते. कारण जगातील आंतरराष्ट्रीय व्यापार जो आहे तो 90% पेक्षा जास्त व्यापार हा सागरी मार्गाने होतो. साहजिकच या सागरी विम्याच्या अनुषंगाने मोठ्या प्रमाणात सागरी विमा जो आहे तो आंतरराष्ट्रीय व्यापारास मदत करू शकतो. म्हणजे जे जहाज असेल, जहाजावरील माल असेल त्याला मोठ्या प्रमाणात संरक्षण देण्याचं काम हा विमा करतो. त्यानंतर पुढील मुद्दा आहे तो म्हणजे वाहतूक विकासास मदत. प्रामुख्याने आज जी काही वाहतुकीची साधनं आहेत, अगदी 2 व्हीलर पासून ते 10 व्हीलर पर्यंत जी काही वाहतुकीची साधनं आहेत, त्याचबरोबर विमान असतील, रेल्वे असतील, ह्या प्रत्येक वाहतुकीच्या साधनासाठी विमा कंपन्याकडून चांगल्या पद्धतीने वेगळ्या प्रकारच्या योजना आणलेल्या आहेत. म्हणजे जर दुर्दैवी घटनेमुळे वाहतूक साधनास काही दुर्दैवी किंवा चुकीची घटना घडलीच तर अशा वेळी त्या
वाहतूक साधनासाठी त्या विमेधारकाला ही मदत विमा कंपनीकडून होऊ शकते. साहजिकच वाहतूक क्षेत्रासाठी देखील चांगल्या पद्धतीने मदत होऊ शकते. त्यानंतर संग्रहण कार्यास मदत. प्रामुख्याने एखादा व्यापारी असेल, त्याचं गोदाम असेल किंवा एखादी कंपनी असेल, त्या कंपनीच्या गोदामांमध्ये मोठ्या प्रमाणात माल साठा असतो. कदाचित तो कच्चा माल असेल, कदाचित तो पक्का माल असेल. मग अशा वेळी त्या मालाला देखील मोठ्या प्रमाणात धोका पोहोचू शकतो. मग ते धोका पोहोचल्यानंतर मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होतं. साहजिकच हे आर्थिक नुकसान देखील देण्याचं काम विमा कंपन्या ह्या करू शकतात. म्हणजे प्रामुख्याने जे काही संग्रहण कार्य आहे, हे संग्रहण कार्य मोठ्या प्रमाणात संग्रहण कार्याच्या अनुषंगाने विमा कंपन्या मोठ्या प्रमाणात मदत करू शकतात. त्यानंतर नफ्याचे नुकसान झाल्यास नुकसान भरपाई. प्रामुख्याने एखादा व्यवसाय असेल, व्यापारी असेल, उद्योगपती असेल, जर दुर्दैवानं त्याच्या व्यवसायाचं नुकसान झालं तर त्याला पुन्हा उभं राहण्यासाठी किमान 6 महिने किंवा वर्षभर जातो. अशा वेळी त्याचं व्यवसायाचं, त्याच्या मालमत्तेचं तर नुकसान होतच, त्याचबरोबर नफ्याचं देखील नुकसान हे होऊ शकतं. मग अशा वेळी विम्याच्या अनुषंगाने भौतिक मालमत्तेचं नुकसान तर भरून मिळतंच, त्याचबरोबर नफ्याचं जे काही नुकसान होतं ते देखील भरून मिळू शकतं. म्हणजे विमा येथे नफ्याचं नुकसान झाल्यास देखील नुकसान भरपाई हा देऊ शकतो. त्यानंतर कर्ज व ठेवींना सुरक्षितता. प्रामुख्याने बँका, पतसंस्था किंवा वित्तीय संस्था अल्प, मध्यम आणि दीर्घ मुदतीचं कर्ज देतात. हे कर्ज देताना ज्या कर्जदाराला ते कर्ज देतात, जर त्या कर्जदाराच्या बाबतीत काही दुर्दैवी घटना घडलीच तर मग ते कर्ज कसं वसूल करायचं हा प्रश्न देखील येतो. मग अशा वेळी त्या बँका, पतसंस्था किंवा वित्तीय संस्था त्या कर्जदारांचा देखील विमा उतरतात. म्हणजे बँकांना देखील त्या कर्जदारापासून एक प्रकारे आर्थिक सुरक्षितता मिळते. त्याचबरोबर आपल्या देशामध्ये प्रत्येक बँकेमध्ये, पतसंस्थेमध्ये किंवा वित्तीय संस्थेमध्ये कोट्यावधी लोकांनी आपल्या ठेवी ठेवलेल्या आहेत. मग समजा एखादी बँक दुर्दैवाने बुडाली किंवा त्या बँकेमध्ये काही घोटाळा घडला तर त्याची सुरक्षितता काय? तर अशा वेळी या बँकातील ठेवींना देखील सुरक्षितता देण्याचं काम आज विम्याच्या माध्यमातून केलं जातं. म्हणजे कर्ज व ठेवींना देखील चांगल्या पद्धतीनं सुरक्षितता देण्याचं काम विम्याकडून हे होऊ शकतं. साहजिकच या दृष्टीने आपल्याला लक्षात येतं की विम्याचं महत्त्व आर्थिक दृष्ट्या आहे, सामाजिक दृष्ट्या आहे आणि वाणिज्याच्या दृष्टीने आहे. हे महत्त्व आता जसं आहे, यापुढील काळात देखील हे महत्त्व खूप मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. धन्यवाद.